तर रामराम मंडळी, स्वागत आहे मित्रांनो तुमचं अशा खतरनाक टॉपच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये जे का आपण बॅनर एडिट केली होती, जे का इंस्टाग्रामला ट्रेंड आहे ते, तर त्याच्यात जे का आपण विठ्ठल रुक्माईचे जे का फोटो आपण यूज केले होते, त्या फोटोला कशाप्रकारे आपण इरेज करू शकता, तर ते यावर आपण आजचा व्हिडिओ केलेला आहे. कारण एका भावाची कमेंट आली होती आपल्याला, आणि त्या व्हिडिओला खूप सारा तुम्ही डेकप्रेम दिलेला आहे. काही विषय ना टॉप लेवल आहे, काही विषय सगळं टॉप लेवलमध्येच आहे. आणि जे काय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे की ते काय आपण यूज केले होते फोटो, त्याला आपण कशाप्रकारे इरेज करू शकता. तुम्ही तुमच्या पण फोटोला इरेज करून बॅनर एडिट करू शकता. काही विषय ना टॉप लेवलमध्ये सगळं काही डिटेलमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका. चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून तुमच्या भावाच्या चॅनलला, आणि जे का ऑलरेडी घंटी त्याला ऑलवर करून टाका, म्हणजे टॉप लेवलचा करून विषय टाका. आणि आता जे काय आपण कसं करायचं काय नाही ते चला सगळं समजून घेऊया. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला एक ॲपची दोन ॲप लागतील. सर्वात आधी हे ॲप डाउनलोड करून घ्या, म्हणजे याच्यात काय बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला हे काम आहे. सर्वात आधी इथून इंटरनेट तुमचं ऑन करून घ्या, आणि त्यानंतर इथं काय करा, ओके करून घेतो, आणि रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करा. एकदम एक नंबरला ऑप्शन दिसून जाईल. एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून देत असतील, त्यामुळे हे ॲप तुमच्याकडे राहू द्यायचं आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये हा फोटो यूज केली होती, अशा प्रकारचे हा एक फोटो घेतला होता. तर अशा प्रकारे जे काय आपले 2-3 फोटो आहेत ते तिन्ही फोटो तुम्हाला मी करून दाखवेल. फक्त काय बघा, शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तर आता काय करायचं, वरी इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. इथं खालती एक शेवचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे. म्हणजे जे काय टॉप लेवलमध्ये HD मध्ये जे काय आपलं आता जे काय फोटो आहेत ते डाउनलोड झालेले आहेत. तर अशा प्रकारे जे काय बाकीचे फोटो आहेत ते तुम्ही इथून HD क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह करून डाउनलोड करून घ्यायचे आहेत. या ॲपची लिंक तुम्हाला एवढ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. काही विषय नाही, हे ॲप राहू द्यायचा HD क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यात तुम्हाला कामी येईल. तर अशा प्रकारे जे काय आपले सगळे काढून घेऊ, रिमूव्ह करून घेऊ बॅकग्राऊंड. काही विषय नाही, तुम्ही तुमचे फोटो रिमूव्ह करून घ्यायचे आहेत, कोणाचे करायचे त्याचे. तर अशा प्रकारे केल्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, पिक्सआर्ट, हे पिक्सआर्ट ॲप तुमच्याकडे लागेल. असेल तर काही विषय नाही, नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून घेऊ शकता. तर हे ॲप घ्यायचं आहे आणि यातून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, एडिट अँड फोटोवरती क्लिक करायचं आहे. एकदम वरती जे काय ऑप्शन आहे त्यावरती. आता त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथून आपली डायरेक्ट गॅलरी ओपन होऊन जाईल. तर काय करायचं, सरळ इथे एका कडाला तुम्हाला बॅकग्राऊंड ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा. आता इथं 2 नंबरला जे काय बॅकग्राऊंड जे येईल तर ते ॲड करून घ्या, PNG जे काय येईल ऑप्शन. तर आता त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे टॉप लेवलमध्ये टॉपच्या विषयामध्ये अशा प्रकारे आता एकदम PNG मध्ये आपलं हे झालेलं आहे. तर आता काय करायचं, खालती अशा प्रकारे एकदा साईड करून घ्यायचं आहे असे, आणि इथून काय ॲड फोटोवरती एकदा क्लिक करायचं. जे काय आता आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले फोटो होते ते फोटो इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. एक फोटो मी ॲड केलेला आहे, तुम्ही इथून एक फोटो ॲड करून घ्या तुमचा. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, तर एकदम वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसून जाईल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथून काय करायचं आहे, आपल्याला इरेजवरती क्लिक करायचं आहे. इरेजवरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे, मी ज्या प्रकारे साईज सांगेन ते साईज तुम्ही सर्वात आधी ठेवून घ्यायचे. एक वरची जे काय साईज आहे ते 58 ठेवून घ्यायची आहे आपल्याला, अशा प्रकारे 58. म्हणजे काय खालची साईज आहे ते आपल्याला काय करायचं आहे, 42 ठेवून घ्यायचे आहे. मी जशा प्रकारे साईज ठेवत आहे तशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे. म्हणजे काय खालची आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबात ठेवून घेऊ शकता. मी इथून 61 ठेवून घेतलेली आहे. 61 ठेवून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, या फोटोला अशा प्रकारे इरेज करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी करता मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही इरेज करून घ्यायचं आहे. तर काही विषय नाही, अशा प्रकारे इरेज करून घ्या. आणि काय करायचं आहे, अशा प्रकारे मी आपण वरती पण थोडंसं इरेज केलं होतं, एकदम टॉप लेवलमध्ये सांगेल. अशा प्रकारे वरती पण इरेज करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, एवढे इरेज केल्यानंतर काय करायचं, आपल्याला जे काय मधली पट्टी आहे ती आपल्याला थोडीशी अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे, आणि जे काय खालची आहे त्याला पण अशा प्रकारे थोडीशी वाढून घ्यायची आहे. आणि आता काय करायचं, इथून डबल अशा प्रकारे इरेज करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काय इथून आपलं हे एकदम पट्टी दिसाली ते पट्टी दिसणार नाही, अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये बघू शकता. अशा प्रकारे टॉप लेवलमध्ये दिसणार आहे, काही विषय नाही, अशा प्रकारे करून घ्या. जे काय आता हे फोटोचा कटआउट आहे, म्हणजे कट आहे, ते कट आपल्याला दिसणार नाही आता इथून. तर अशा प्रकारे इरेज एवढं काम केल्यानंतर काय करायचं, याला आता निघून आपण थोडंसं अशा प्रकारे हे करून घ्यायचं बारीक. याला पण अशा प्रकारे थोडंसं कमी करून घ्यायचं. थोडासा टाईम द्यायचा मित्रांनो, जितका तुम्ही याचा टाईम देईल तितक्या टॉप लेवलमध्ये तुमचं जे का फोटोचं आहे बॅकग्राऊंड तुम्ही जे काही कटआउट आहे ते इरेज जे का म्हणू शकता ते एकदम टॉप लेवलमध्ये करू शकता. जितका टाईम देईल तितक्या. तर अशा प्रकारे जे काय अशा प्रकारे मी थोडंसं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगेल, काही विषय नाही. तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलमध्येच आहे. फक्त काय करायचं, हे जे काय बॅकग्राऊंडचं हे आहे ते आपल्याला ओळखी द्यायचं नाही, आणि टॉप लेवलमध्ये अशा प्रकारे आपला फोटो शेड झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे करून घ्या, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर आता एवढं केलं झालेलं आहे. आता आपलं जवळपास इरेज झालेलंच आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, इरेज करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे इरेज करून घ्यायचं आहे, काही विषय नाही, एकदम टॉप लेवलमध्ये. तर आता एवढं इरेज झालेलं आहे आपला आता फोटो. तर आता काय करायचं, इथं राईटवरती क्लिक करायचं आहे, डबल इथं राईटवरती क्लिक करायचं आहे. इथून काय करायचं, शेववरती क्लिक करायचं आहे वरती. तर आता शेववरती क्लिक केल्यानंतर जे काय या फोटोचं जे काय हे आहे ते इथून सेव्ह होऊन जाईल. तर आपलं वेट करावं लागेल थोडं, कारण नेट सुरू चालत आहे.
ॲडजस्ट करा आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही PNG शेववरती क्लिक करून टाका. टॉप लेवलमध्ये होऊन जाईल हे फोटो शेव. तर आता हे फोटो शेव झाल्यानंतर काय करायचं, इथून डबल तास आपण बॅक येऊ, तिथून काय करू डबल बॅकग्राऊंड आपण घेऊ. आता इथून काय करू दुसरा फोटो आपल्याला आता जे काही दुसरा एक ॲड केला होता तर त्याला आपण कशा प्रकारे इरेज करतात ते सांगून देऊ, काही विषय नाही. तर आपण आता हा फोटो घेतलेला अशा पद्धतीने इथून ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर याला अशा प्रकारे थोडंसं मोठं करून घ्या. त्यानंतर काय करायचं डबल या इरेजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथून डबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही जी लाईन आहे ती आता आपल्याला इथून वरची फुल करून घ्यायची आहे आणि खालची फुल करून घ्यायची आहे. वरची थोडीशी कमी करायची आहे. एका खाली लोगो येताची असेल ती लोगोवरती अशा वगैरे रिमूव्ह करून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, आता याची जी साईज आहे वरची आपण इथून 60-70 घेऊन ठेवून घ्यायची आहे. तुमच्यासोबत ठेवून घ्यायचं फक्त तुम्ही. आणि जे काही खालची आहे ती 86 ठेवून घेतलेली आहे मी. वरची पण अशा प्रकारे 65 ठेवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आता जे काही या फुटला पण आपण इरेज करून घ्यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, जे काय खालची पट्टी आहे याला आपण थोडंसं अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. थोडंसं अशा प्रकारे वाढून घेऊ. जे खालची पट्टी आहे याला असं करायचं आहे, म्हणजे काय एकदम खालती असं फक्त पायापाशी आपल्याला हाणायचं ते. सॉरी आपलं वरी केलेलं आहे. सॉरी भावना सगळं कट झालेलं आहे, काही विषय नाही. टॉप लेवलमध्ये झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे सगळं आपण कट करून घेऊ. त्यानंतर जसं सांगेल मी तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे थोडीशी लाईन बारीक करून घ्यायची आहे. याला बघा अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. इथं साईज बघून घेऊ शकता. वरची 69 आणि जे का खालची आहे ती 63 एकदम खालची 92 अशावर ठेवून घ्यायची आहे. आणि याला काय करायचं अशा प्रकारे थोडीशी इरेज करून घ्यायचं आहे खालती. आता काय करायचं मधली लाईन आणखून सुद्धा बारीक करायची आहे आणि वरची पण अशा प्रकारे थोडीशी आणखून बारीक करायची आहे. म्हणजे मधली 44 ठेवायची आहे आता आणि जे काय खालची आहे ते आपल्याला 63 ठेवून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे त्याला डबल याला अशा प्रकारे थोडंसं वरती आणायचं आहे अशा प्रकारे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता खालची पट्टी आहे याला आपण अशा प्रकारे 80 ठेवून घ्यायची आहे आणि जे काय खालची आहे त्याला आपण 81 ठेवून घ्यायची आहे. आणि जे काय इथं फक्त आपल्याला खाली दरवाशी मारायचं आहे, म्हणजे या फोटोचं जे काय खालचं ऑप्शन आहे ते येणार नाही अशा प्रकारे. आता जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे. तर एवढं काम केल्यानंतर डबल राईटवरती क्लिक करायचं, डबल राईटवरती क्लिक करायचं, इथून शेववरती क्लिक करायचं आहे. आता शेववरती क्लिक केल्यानंतर जे काय याचा फोटो आहे आपला ते करतील आपण ते आपल्या इथून सेव्ह करून घ्यायचं आहे. तर आता हे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला मी पिक्सेल ॲपमध्ये थोडंसं एडिट पण करून दाखवेल कशा प्रकारे आपला इरेज झालेला आहे. त्यातून पिक्सेल ॲपला मी अशा प्रकारे ओपन करतो. सर कधी जे काय ते सगळे रोटेड आहे ते डिलीट करून घ्या. अधिकच्या ऑप्शनमध्ये घेऊन ते ओपनिंग करायची आहे. जे काय आता आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले फोटो आहेत ते इरेज केलेले फोटो ते ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. टॉप लेवलमध्ये बघू शकता अशा प्रकारे इरेज झालेला आहे. तर इथून काय केलेलं आहे आपलं बॅकग्राऊंड काय होतं याचं बहुतेक काळं होतं वाटतं असं वगैरे. तर अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड होतं याचं अशा प्रकारे जे काय तुम्ही एकदम टॉप लेवलमध्ये करू शकता. तर अशा प्रकारे हे आपलं पहिला झालेलं आहे. जे काय दुसरा आपण केला होता ते पण तुम्हाला दाखवतो तुम्ही कशा प्रकारे झालेलं आहे. जे काय दुसरं आहे ते पण बघू शकता अशा प्रकारे टॉप लेवलमध्ये जे काय ते इरेज झालेले आहेत फोटो. तर अशा प्रकारे जे काय तुम्ही तुमचे फोटो किंवा तुमच्या मित्राचे कोणाचे पण बॅनर करण्यासाठी अशा प्रकारे फोटो इरेज करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगू जा. भेटू एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघत राहा आणि जे काय टॉप लेवलची एडिटिंग करायला नक्की शिकायचे.